नमस्कार मित्रांनो. आजच्या नवीन अशा छान आणि सकारात्मक अशा नवीन मराठी विचारांची सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरा बायको या दोघांचं नातं कसं असावं, हे आचार्य चाणक्य यांच्या मते हे नातं कसं स्ट्रॉंग असावं, कसं टिकवावं हे ऐकूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर चाणक्य नीतीनुसार संसारात कोणत्या 5 गोष्टी असतील ज्याच्यामुळे नवरा बायकोचा घटस्फोट हा कधीच होऊ शकत नाही. तर आपण त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर सध्याच्या स्थितीत दर 10 घरांमागे एका घरात घटस्फोट झाल्याचं ऐकू येतं. पूर्वी हे प्रमाण 100त 1 होते असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. निदान भारतात तरी कुटुंब व्यवस्थेचा पाया भक्कम होता, आजही आहे. ज्या ठिकाणी द्वेष, तिरस्कार, मारहाण, विवाहबाह्य संबंध या सगळ्या गोष्टी असतात ना, तिथे नातं टिकणं खूप कठीण असतं. परंतु नवरा बायकोचा अहंकार, बदलती आर्थिक गणिते आणि एकमेकांना समजून घेण्याचा अभाव अशी कारणे असल्यामुळे नात्यांमधील दरी वाढताना दिसते. तसंच धर्मग्रंथ, पुराण इत्यादींमध्ये पतीपत्नीच्या नात्यांबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. तर आचार्य चाणक्य यांनीही या नात्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्या गोष्टींमुळे हे नातं मजबूत होतं आणि कोणत्या गोष्टींमुळे हे नातं कमकुवत होतं हे त्यांनी सांगितलं आहे. तर चाणक्य नीतींमध्ये पती-पत्नीला अशा 5 गोष्टी कोणत्या करायच्या आहेत किंवा कोणत्या टाळायच्या आहेत ते सल्ला देण्यात आलेला आहे. तर ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आचार्य चाणक्य म्हणतात की तुमच्या वैयक्तिक गोष्टी, विशेषतः नवरा बायकोमधील गोष्टी तुमच्या जवळच्या मित्रांसोबत कधीही शेअर करू नका. जसं की तुमचं खाजगी आयुष्य, पर्सनल आयुष्य खाजगीच राहू द्या. सगळ्याच गोष्टी जगजाहीर होऊ देऊ नका. लोकांना तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याची संधी कधीही देऊ नका. म्हणजे तुमच्या पर्सनल गोष्टी, नवरा बायकोच्यातल्या गोष्टी कधीही नातेवाईक आणि मित्रांसोबत कधीही शेअर करू नये. प्रत्येक माणसामध्ये काही गुण आणि दोष असतातच. पतीपत्नीने एकमेकांच्या गुणांचे कौतुक 4 चौघात करावे, पण दोष मात्र 4 चौघात करावे, कौतुक 4 चौघात करावे, पण दोष मात्र एकांतातच सांगावे. कारण तसं केल्यामुळे ना दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आदर, रिस्पेक्ट हा वाढतो आणि आपण चुकलो तरी आपला जोडीदार आपल्याला साथ देणार हा विश्वास वाढतो. म्हणून एकमेकांचं नातं हे खूप भक्कम आणि विश्वासावर असतं, नवरा बायकोचं नातं. जर पती पत्नी हे दोघेही रागीट आणि खूप अत्यंत रागीट स्वभावाचे असतील तर त्यांच्या आयुष्यात कधीही शांती आणि आनंद येऊ शकत नाही. कारण रागामुळे त्यांच्या जीवनात संघर्ष, वितुष्ट निर्माण होतो. यासाठी एक जण रागवलेला असताना दुसऱ्याने मौन बाळगावे. कारण राग निवळला ना की परिस्थिती आपोआप बदलेल. पण शब्दाला शब्द देण्याची चूक कधीही करू नका. एकमेकांना समजून घ्या, एकमेकांची बाजू पटवून घ्या. एक जर रागवलेला असेल, चिडलेला असेल तर दुसऱ्याने शांत राहावे, तरच नवरा बायकोचं नातं फुलतं. पतीपत्नीच्या नात्यात तुमचं जेवढं प्रेम असतं ना तेवढाच आदर महत्त्वाचा असतो. जर ते एकमेकांना सन्मानाने वागवत नसतील, पदोपदी एकमेकांचा अपमान करत असतील ना तर असे नातं फार काळ टिकू शकत नाही. आणि टिकले तरी ते नातं पुन्हा एकाच्याच तडजोडीमुळे टिकतं आणि अखेरीस ते तुटतं. कारण एका पायावर माणूस किती उभा राहणार ना. म्हणूनच एकमेकांचा आदर करा, एकमेकांचा जपा, एकमेकांचा सन्मान करा. आणि पतीपत्नीच्या नात्यातलं आदर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जो प्रत्येक नात्यामध्ये असणं जास्त महत्त्वाचं आहे. तर पती-पत्नीचं नातं हे सगळ्यात जास्त ना विश्वास या गोष्टीवर टिकून असतं. पती-पत्नीचं नातं विश्वासावरच आधारित असतं. जर ते खोटं बोलत असतील किंवा एकमेकांपासून काही गोष्टी लपवत असतील तर त्यांच्या नात्याचा पायाच ढसमळतो.
अशा परिस्थितीमुळे त्यांचं नातं ही संपुष्टात येतं. त्याच्यामुळे कधीही कुठलीच गोष्ट नवरा बायकोने एकमेकांपासून लपवू नये. दोघांना एकमेकांच्या विश्वासात घेऊन गोष्टी शेअर कराव्यात. त्याच्यामुळे दोघांचं नातं खूप छान व्हायला मदत होते. म्हणूनच विश्वास हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जोडीदाराचे तुम्ही ना जितके मित्रत्वाचे का फ्रेंडली नातं ठेवाल ना, तेवढं तुमचं नातं खूप घट्ट व्हायला मदत होते. तेवढे तुमचं आयुष्य सुखी आणि यशस्वी होईल. कारण वैज्ञानिक संशोधनात हे सिद्ध झालं आहे की करिअरमध्ये यशस्वी होण्यामागे संसार यशस्वी असणे हे खूप मुख्य कारण आहे. चला तर आपण ही यशस्वी नात्याकडे आणि यशस्वी करिअरच्या दृष्टीकडे पाऊल टाकते. म्हणजेच तुमचं पती पत्नीचं नातं कसं आहे याच्यावर तुमचं कुटुंब, तुमचं करिअर, तुमचं भविष्य डिपेंड असतं. त्याच्यामुळे सुखी आयुष्य सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश हवं असेल ना, तर सगळ्यात आधी तुमचं नातं भक्कम करायला शिका. त्याच्यामुळे पती पत्नीचं नातं हे खूप छान राहतं. म्हणून तुमचं नातं एकदम फ्रेंड सर्कलसारखंच ठेवा. एकमेकांपासून कधीही कोणतीही गोष्ट लपवू नका. तुमचं करिअर, सगळ्याच गोष्टी, कुटुंबाकडे तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून बघू शकता. आणि तुमचं भावी म्हणजे तुमची मुलंसुद्धा तुमचा आदर्श घेऊ शकतात. तर ह्या काही अशा गोष्टी आहेत, ह्या 5 गोष्टी ज्या चाणक्यांनी सांगितलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा ऐकूया की आपण आपलं नातं भक्कम असण्यासाठी, एकमेकांचं पती पत्नीचं नातं हे भक्कम होण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी आचार्य चाणक्यांनी सांगितल्यात, ज्या आत्ता आपण व्हिडिओमध्ये ऐकल्या. तर शेवटचा मुद्दा असा आहे की पहिला मुद्दा असा आहे की आपण वैयक्तिक प्रॉब्लेम्स कोणासोबत शेअर करू नये. दुसरं म्हणजे आपल्या नात्यातला गुणदोष स्वीकारलं पाहिजे. एकमेकांचा स्वभाव समजून घेणं आवश्यक असतं. एकमेकांच्या नात्यात प्रेम आणि आदर असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या दोघांच्या नात्यामध्ये विश्वास हा भक्कम पाया असतो. म्हणूनच पती पत्नीचं नातं भक्कम राहण्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला पटल्या तर तुम्ही नक्कीच चॅनलला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.